काँग्रेसची बैठक जी मुख्यालयामध्ये सुरू होती ती संपलेली आहे आणि त्या बैठकीनंतर आपण बोलणार आहोत। राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सर माझ्यासोबत आहेत। सर, कशी झाली बैठक, काय चर्चा? बैठक खूप चांगली झाली। राहुलजी खरगे साहेब आणि प्रभारी जनरल सेक्रेटरी आणि इन्चार्ज जनरल सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन आणि सगळे महाराष्ट्राचे नेते होते। खुलेआम चर्चा झाली। सर, एका जागेवरून थेट आता 14 जागा झाल्यात। काँग्रेसची ताकद वाढलेली आहे। विधानसभेला म्हणजे दावा मोठा असू शकतो काँग्रेसचा? नाही, ते आता काँग्रेस पार्टी ब्रीफ करेल, त्याच्याविषयी मी बोलणार नाही। सर, विधान परिषदेबद्दल काही चर्चा? काही नाही, ते त्यांना विचारा। सर, आज एक मोठा म्हणजे एक संसद परिसरामधली एक घटना म्हणावी लागेल, जी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागलेली आहे। काँग्रेसनं उपाध्यक्षपद आम्ही देऊ केलं होतं, मात्र काही अटी घातल्या म्हणून ही निवडणूक लागली असं म्हणणं आहे भाजपचं, प्रामुख्यानं एनडीएचं। आता ते तिथं काय बोलणं झालं हे आम्हाला माहिती नाही आहे, पण जे होईल ते होईल। लोकसभा अध्यक्षाची निवडणूक सर बिनविरोध व्हायला पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला? निवडणूक आता सगळे संख्येचं प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे जे स्थिती होईल ते बघितलं पाहिजे आपल्याला। आज शपथ घेतलेली आहे प्रणितीताई शिंदे यांनी देखील, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। ताई, आज तुम्ही शपथ घेतली, त्याबद्दल शपथ घेतलेली आहे? खूप चांगलं फिलिंग होतं आणि खूप मी काल पण म्हणाली खूप इमोशनल वाटलं। दिल्लीचाही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, आणि त्या लोकसभेमध्ये शपथ घेणं, माझ्या सोलापूरच्या जनतेचे मी मनापासून आभार मानते। हातामध्ये संविधान देखील, त्यांनी मला ही संधी इथपर्यंत पोहोचण्याची दिली आणि मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवीन। ह्याचा फायदा नक्कीच सोलापूरकरांना होईल हे मी त्यांना शब्द देते। आणि अर्थात ही जी लढाई आहे ती संविधान वाचवण्याची लढाई आहे आणि ती लढाई आम्ही अंतःकरणातून शेवटच्या श्वासापर्यंत लढू। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। संविधानाची लढाई आम्ही लढू अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।